हॅलो फ्रेंड्स. सो आज आम्ही जात आहोत अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी आणि इथे ॲज युजल सगळे मस्त तयार झाले आहेत. रावी आणि विया दोघेही खूप क्यूट दिसत आहेत. व्योम गेला आहे त्याच्या काकासोबत पुढे. सगळ्यांना तो हवा असतो पण तो असा कुसका आहे ना, तो कोणाकडेच जात नाही, फक्त मला चिटकून असतो. तुम्ही बघितलं असेल ह्या पूर्ण ट्रिपमध्ये तो कंटिन्यू माझ्याकडेच आहे. सो ते जाऊ दे. आपण आता पोचलो आहोत मंदिराजवळ, म्हणजे बाहेरच आहे मंदिराच्या, आणि आता एंटर करू. मंदिराच्या गेटवरच आम्ही सगळ्यांनी पुन्हा एकदा टिळे लावून घेतले स्वामी समर्थांचे, आणि सगळेजण लावत आहेत. मुलांना तर खूप आवडतं हे लावायला, त्यामुळे त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर मग आम्ही सगळे लावत होतो. मंदिराबाहेरचं वातावरण खूप प्रसन्न होतं, खूप छान होतं, कारण की ऑलमोस्ट प्रत्येक स्टॉलवर श्री स्वामी समर्थांचा जप चालू होता आणि ते खूप मस्त वाटत होतं. आणि इथे फायनली व्योम माझ्याजवळ आला आहे. थोडा रडत होता कारण की सगळेजण गेले होते आणि त्याला कुठेच जायचं नव्हतं. इथे एंटर करतो आम्ही मंदिरात आणि आमचं दर्शन खूप छान आणि सुंदर झालं. स्वामी इथे माझ्या समोरच आहे. आम्ही लाईनीत उभं होतो आणि व्योमला बघा, तो तिथे गेल्यावर त्याने टाळ्या मारायला सुरू केला. त्याला एवढं आवडलं आणि तिकडे खूप आवडलं त्याला. त्यानंतर आमचं दर्शन झालं, आम्ही बाहेर आलो आणि मग मी इथून एक स्वामींची मूर्ती घेतली. माझ्याकडे नाही आहे ती मूर्ती, म्हणून मी आणि माझी मैत्रीण तृप्ती आम्ही दोघांनी एक एक मूर्ती घेतली. आणि हे बघा किती सुंदर सुंदर आहे. त्यातलं मी पण एक घेतलं आहे. हे बघा, हे घेतलं आहे मस्तपैकी घरात लावणार आहे. आणि माझी शॉपिंग बघून इथे व्योम खूप कंटाळला आणि बोलतो चल आता. इथे मुलंही खूप खुश झाली कारण त्यांच्या श्रुती मावने त्यांना गिफ्ट घेतलं आहे. सो आता आम्ही इथून जात आहोत तुळजापूरला. सो हा व्लॉग मी इथेच एंड करते. आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.